लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की नंदिनी आता तिच्या बेडरूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते आणि तेवढ्यातच आता जीवा आलेला असतो. आता जीवा पाठीमागून येतो अगदीच दबक्या पावलाने आणि तेव्हा नंदिनीचे तो डोळे बंद करत असतो. आता जेव्हा नंदिनीचे डोळे बंद करत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा काय चाललंय तुमचं? आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या डोळ्यावरचा हात काढा बरं, पटकन हात काढा म्हटलं ना तुम्हाला, असं ती त्याला सांगत असते. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, काय हे नंदिनी, मी हात तर काढणारच आहे ग, पण तुझ्यासाठी मी काहीतरी सरप्राईज आणलं आहे, ते तू पाहणार नाही आहेस का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, आता आणि काय, डोळे उघडा बरं. आता डोळे उघडल्यानंतर आपण पाहतो की नंदिनीच्या हातामध्ये जीवाने घुंगरू ठेवलेले असतात आणि तेव्हा नंदिनीला हे सगळं काही पाहिल्यानंतर धक्काच बसतो. नंदिनी म्हणत असते, जीवा हे काय आहे, तुम्ही घुंगरू घेऊन आला आहात? तेव्हा आता जीवा म्हणत असतो, बघा मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले आणि तुला त्या सरप्राईज काहीच नाही आहे. छे बाबा, मला वाटलं तुला आनंद होईल आणि तुला सरप्राईज बसल्यावर कसा धक्का बसतो ना तसं काहीसं होईल, पण तसं तुला काहीच नाही झालं. तू तर उलट मला प्रश्न विचारायला लागलीस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो जीवा थांबा जरा, मला सरप्राईजपेक्षा आश्चर्याचा धक्का बसला आहे. ते तुम्हाला दिसत नाही आहे का? किती मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे मला, ही गोष्ट तुम्हाला दिसत नाही आहे का जीवा? असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं हो, तुझ्या चेहऱ्यावरून ते दिसतंय ना, पण मला एक गोष्ट सांगा, हे घुंगरू का बरं आणलेले आहेत तुम्ही? त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, तुला काय सांगू, मी आत्ता ना इथे आईसाठी औषध आणायला मेडिकलमध्ये गेलो होतो आणि औषध आणायला मेडिकलमध्ये गेल्यानंतर मला ना मेडिकलच्या त्यावरच्या फ्लोअरवरून घुंगरांचा फार आवाज येत होता आणि घुंगरांचा आवाज येत असल्यामुळे मग मग काय तुम्ही गेलात आणि सरळ सरळ तिथे जाऊन घुंगरू घेऊन आलात? तेव्हा जीवा जीवा म्हणत असतो, अगं जरा ऐकून तरी घे पुढचं मी काय म्हणतोय ते. तेव्हा नंदिनी म्हणते, आता काय म्हणणार आहात सांगा तुम्ही? तेच ना की तुम्ही सरळ सरळ तिथे गेलात आणि त्यांच्याकडून घुंगरू आणले. अहो घुंगरू ही अशी विकत घेण्याची गोष्ट आहे का? अजिबातच नाही. घुंगरू हे शिष्याला गुरुने दिलेलं देणगी असते आणि शिष्याला दिले पाहिजेत गुरुने, त्यात खरी कमाल असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं मग मी तेच तर सांगतोय, गुरुनीच तर दिलेत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आता हा असा कोणता गुरु पुढे शिष्याला न बघितल्याच हा घुंगरू देतो म्हणून? असं नेमकं काय केलंय तुम्ही आणि शिष्याने तुम्हाला घुंगरू दिलेत? आता जीवा म्हणत असतो, नंदिनी 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 तू माझं ऐकूनच घेत नाही आहेस. आणि तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, ठीक आहे सांगा काय सांगणार आहात, पण जीवा शॉर्टकट सांगायचा, एकदम असा ओढेताण घेऊन अजिबात नाही सांगायचं. तेव्हा जीवा म्हणत असतो, ठीक आहे नाही सांगणार, तू ऐकून घे माझं, मी तुला सगळं सांगतो, इथे बसतेस का? तेव्हा जीवा नंदिनीच्या हाताला धरतो आणि तिथे सोफ्यावरती तिला बसवण्याचं काम करत असतो. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, त्याचं काय झालं तुला सांगू का? तिथे ना त्या छोट्या छोट्या मुली इतकं छान असं कथ्थक करत होत्या आणि त्या कथ्थक करत असताना माझे पाय अगो त्यांच्याकडे अपसुकच वळले आणि त्यानंतर त्या नाचत होत्या, कथ्थक करत होत्या आणि मी त्यांना त्या गोड गोड मुलींना फक्त आणि फक्त बघतच होतो, पाहतच होतो. मग तुला सांगू, जेव्हा सर्वांचं माझ्याकडे लक्ष गेलं तेव्हा मात्र त्या घुंगरांचा आवाज एकदमच बंद झाला. मग काय झालं, तुम्हाला ओरडा भेटला असेल ना? तेव्हा तो म्हणतो, नाही ओरडा नाही भेटला, तेच तर कमाल आहे ना, पुढे ऐक. तेव्हा नंदिनी म्हणते, मग काय ऐकायचं आहे पुढे, आता सांगा काय? ओरडा नाही भेटला तर मग काय भेटलेलं आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं तुला सांगू का, त्या कथ्थक शिकवणाऱ्या ज्या काही टीचर आहेत ना त्या माझ्याकडे आल्या आणि त्या माझ्याकडे आल्यानंतर लगेचच मला म्हणाल्या, नमस्कार, तुम्हाला तुमच्या मुलीला आमच्या ह्या इथे अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे का? तेव्हा मग तुम्ही काय म्हणालात, झाला ना तुमचा पोपट? त्यावर आता जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी पुढचं ऐकून तरी घे ना, माझा पोपट नाही झाला. मी त्यांना म्हटलं, मी आत्ता तर माझ्या मुलीचं ॲडमिशन तुमच्या ह्या अकॅडमीमध्ये नाही घेणार, कारण आमची मुलगी ह्या जगात आणखी आलीच नाही आहे. पण जेव्हा आमची मुलगी ह्या जगात येईल ना, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी तिचं ॲडमिशन तुमच्या ह्या अकॅडमीमध्येच घेईल, असं मी त्यांना प्रॉमिस दिला आहे. काय हे जीवा तुम्ही पण ना, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स. पण मला एक गोष्ट सांगा, जर आपल्याला मुलगा झाला तर मग काय करायचं? आता तेवढ्यातच नंदिनीला फोन आलेला असतो आणि जीवाने त्याचे हात जे आहेत ते कानावर पॅक बंद करून ठेवलेले असतात. आता फोन आल्यानंतर लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा अननोन नंबरवरून फोन आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, उचल ना मग आणि स्पीकरवर टाक, असं म्हणून आता लगेचच इकडे नंदिनी तो फोन उचलतो आणि नंदिनी फोन उचलल्यानंतर म्हणत असते, कोण बोलतंय? तेव्हा तिकडून आवाज येतो, हे बघ
जे काही तू आत्ता करतेस ना त्या सर्व गोष्टीपासून तू लांब राहायचं आहेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. त्याच वेळेला आता ती व्यक्ती म्हणत असते, तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता तू जे काही हे करायला लागलेले आहेस ना त्या सगळ्या गोष्टीपासून गुपचूप लांब राहायचं. जी मिशन तू हातामध्ये घेतलेली आहेस ना त्या गोष्टीपासून सुद्धा तू लांब राहायचंस. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, तुम्ही बोलताय कोण ते तरी सांगा. तेव्हा ती व्यक्ती म्हणत असते, मी मास्टर बोलतोय. तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, तुम्ही असाल तुमच्या घरचे मास्टर, पण काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही नंदिनीशी बोलताय ही गोष्ट विसरू नका. त्याच वेळेला आता तिकडून आवाज येत असतो, हे बघा, तुम्ही उगाचच नाही त्या गोष्टीमध्ये पडताय. तुमचा ह्या सर्व गोष्टींशी काही संबंध नाही. तेव्हा तुम्ही माघार घ्या, हे तुम्हाला महागात पडेल. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. काही जरी झालं ना तरी नंदिनी ही वेदांतला सोडवणारच. असं बोलल्याबरोबर आता फोन कट होतो आणि फोन कट झाल्यानंतर आता लगेचच इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांना म्हणत असतात, बापरे, म्हणजे हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही आहे, आलं का लक्षात तुमच्या. असं म्हणून आता नंदिनी म्हणत असते, हो जीवा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हे जे काही प्रकरण आहे ना ते पाहिजे तेवढं सोपं आणि सरळ अजिबातच नाही. ह्या सर्व गोष्टींचा खोलात जाऊन विचार केलाच पाहिजे, असं आता इथे ती बोलू लागते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता विजय हा रम्याशी फोनवर बोलत असतो आणि रम्याशी फोनवर बोलत असताना तो म्हणत असतो, काय ग रम्या, आज फारच आनंदात दिसतेस तू, काही झाले काय? या आनंदाचं कारण नेमकं विजयच आहे ना, असं मुद्दामून तो तिला विचारत असतो. आता हे सगळं काही विचारल्यानंतर आपण पाहतो की तेवढ्यातच आता गुरुजी आलेले असतात. आता गुरुजी आल्यानंतर इथे रम्या म्हणत असते, ऐक ना विजय, मी तुला नंतर फोन करू का? कारण आत्ता ना गुरुजी आलेले आहेत, त्यांच्याशी मला बोलायचं आहे. आणि ती धावतच फोन कट करायला जाते. तेव्हा विजय म्हणत असतो, अगं रम्या, ऐकून तरी घे. पण तरीसुद्धा रम्याने मात्र काहीच ऐकलेलं नसतं आणि सरळ फोन कट केलेला असतो. आता फोन कट करते आणि त्यानंतर गुरुजींना म्हणत असते, गुरुजी तुम्ही आलेला आहात. तेव्हा वसूसुद्धा तिथे असते. वसू म्हणत असते, गुरुजी बरं झालं तुम्ही आलात. मला ना तुम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. गुरुजी खरं सांगा. त्यावर गुरुजी म्हणतात, काय खरं सांगायचंय? जावाई चांगला आहे आणि रम्या, विजय हा चांगला आहे, असं गुरुजी स्पष्टपणे म्हणत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच इकडे रम्याला खरं तर दुसरी गोष्ट विचारायची असते, तिचं आणि पारचं लग्न होणार आहे का नाही म्हणून. तेव्हा आता जी वसू आहे ती म्हणत असते, गुरुजी म्हणजे माझा होणारा जावाई चांगला आहे ना, म्हणजे रम्याचं आणि त्याचबरोबर विजयचं लग्न होणार आहे ना. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, हो नक्कीच. तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते, गुरुजी एक मिनिट, तुम्ही माझं आणि पारचं लग्न होणार आहे का ही गोष्ट सांगायला हवी, तर तुम्ही माझं आणि विजयचं लग्न होणार आहे ही गोष्ट का बरं सांगताय, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळेला आता गुरुजी म्हणत असतात, काय ग रम्या, मला एक गोष्ट सांग, तुला मी महाभारतचं पुस्तक दिलं होतं, ते पुस्तक तू वाचलंस का? तेव्हा पुन्हा एकदा रम्या म्हणत असते, गुरुजी मला एक गोष्ट सांगा, त्या महाभारताच्या पुस्तकामध्ये असं काय आहे, म्हणजे त्या महाभारताच्या पुस्तकामुळे मला काय समजणार आहे? मला अशी गोष्ट कोणती समजणार आहे का की त्यामुळे मी इथे माझं आणि पारचं लग्न होणार आहे? पण तेव्हा गुरुजी मात्र काहीच बोलत नाहीत. आणि पुन्हा एकदा रम्या विचारत असते, गुरुजी सांगा ना, माझं आणि पारचं लग्न होणार आहे का? तेव्हा वसू म्हणत असते, गुरुजी सांगा ना, विजय सोबत रम्याचं लग्न होईल का आणि विजय चांगला मुलगा आहे का? आता ह्या दोघींच्याही प्रश्नावर गुरुजी वैतागतात आणि फक्त तथास्तू म्हणतात. तथास्तू म्हटल्यानंतर आता लगेचच रम्या म्हणत असते, गुरुजींनी माझ्या प्रश्नावर तथास्तू म्हटलं आहे का, आईच्या प्रश्नावर तथास्तू म्हटलं आहे, मला कळतच नाहीये. काय गाई, तुझं काय चाललेलं असतं सतत कंटिन्यू आपलं, विजय चांगला आहे, विजय जावई, हे ते, काय तू वेडी आहेस का? तुला किती वेळा, अगं रम्या असं काय करतेस, हे बघ असं करू नकोस, कारण विजय हा चांगला मुलगा आहे. तेव्हा ती म्हणत असते, चांगला आहे ना तर तुझ्याकडेच ठेव, मला सांगू नको, माझं तर लग्न पार्थ बरोबरच होणार आहे. पण गुरुजी आता तू कोणाला म्हटले ते कळत नाही. आणि गुरुजींना हा प्रश्न आपण विचारला की काव्या आई होणार आहे का, तेव्हा गुरुजी हेही म्हटले की हो, मला काव्याच्या हातामध्ये बाळ दिसतंय, पण हे कसं शक्य, मला तेच कळत नाही, असं रम्याचं म्हणणं असतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे काव्या संध्याकाळच्या वेळेला किचनमध्ये असते आणि संध्याकाळच्या वेळेला किचनमध्ये असताना तिच्या हातामध्ये पपई असते. तेवढ्यातच तिथे रम्या येते.
आणि रम्या आल्यानंतर ती म्हणत असते, अगं काव्या काय करतेस तू हे, तुझ्या हातामध्ये तर पपई आहे ना. तेव्हा काव्या म्हणत असते, अगं हो माझ्या हातामध्ये पपई आहे, पण बघ ना गं मला ना काहीतरी खाण्याची फार इच्छा होती, काय करावं ना तेच काही कळत नाही. अगं पण तुला पपई, अगं तेच तर ना, बघ ना मला फ्रूट खायचे पण इथं पपईच आहे आता नुसती. अगं पण बाळ आणि ते झालं, तू पण तशीच आहेस का गं, मला काय हवंय काय नको ह्या गोष्टी आतापर्यंत तुला जर घरच्यांपेक्षा जास्त समजतात ना गं. आतापर्यंत तूच मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करत आलेली आहेस ना गं. मग मला सांग आता तू मला सपोर्ट करतेस ना, मला खरं सांगू का, मला हे बाळ नकोय गं रम्या, मला आता टेन्शन आले, मला माझं करिअर घडवायचं आहे असं इथे ती बोलत असते. म्या खरं सांगू का गं, मला ना इथे ना आता मला घुसमटल्यासारखं होतंय गं. मी आता खूप मोठा निर्णय घेतलाय. काय निर्णय घेतलायस तू, काय झालेला आहे असं इकडे ती विचारत असते. अगं काय निर्णय आणि काय झालेला आहे ते मी तुला सांगू का, खरं तर ना मला ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय बघ आता. पण कशाबद्दल बोलतेस तू, ऐक ना, उद्या ना मला हॉस्पिटलला जायचं आहे रम्या, प्लीज तूच मला समजून घेऊ शकतेस गं, माझ्याबरोबर तू हॉस्पिटलला येशील का गं. आता उद्या आपण हॉस्पिटलला जाऊयात आणि जो काही सोक्षमोक्ष आहे ना ते लावून टाकूयात असं ती बोलत असते. ती पुढे बोलत असते तर इकडे आता रम्याला फार आनंद होत असतो. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, उद्या आपण जाऊयात आणि त्यानंतर अबॉर्शन करून टाकूयात, मला ना हे बाळ नकोच आहे, मी तुला खरं खरं सांगते ग रम्या, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही ती बोलत असताना रम्याला मात्र फार आनंद होतो आणि ती म्हणत असते, खरंच खरंच फक्त आणि फक्त इथे तूच माझ्यासाठी आहेस ग, खरंच मला ना ह्या सगळ्या गोष्टीचा फार जास्त आनंद होतोय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की रम्या आणि काव्या ह्या दोघी जणी एकमेकींना मिठी मारत असतात. आणि ह्या दोघी जणी एकमेकींना मिठी मारल्यानंतर आता काव्या म्हणत असते, रम्या तुला वाटत असेल की उद्या तू मला घरच्यांसमोर एक्सपोज करणार आहेस, पण तसं अजिबात होणार नाही. तर उद्या मी तुला सर्वांसमोर एक्सपोज करणार आहे आणि जुनी काव्या ऑन होणार आहे आणि जुनी काव्या ऑन झाल्यानंतरच सगळ्या काही गोष्टी आणि सगळं काही ह्याच पद्धतीने मला पाहिजे तसंच होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर प्रेक्षकांनो इकडे काव्या म्हणत असते, ठीक आहे आपण ना उद्या मग ताबडतोब लवकरच निघूया आणि लवकरच निघून उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट तर मी घेऊन ठेवलेली आहे. आणि त्याच वेळेला रम्या म्हणत असते, हो हो चालेल ना, अजिबात काहीच हरकत नाही आहे, मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे, तू काळजीच करू नकोस असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र आता दोघी जणी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पूर्ण रेडी झालेल्या असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे काव्याने तर जे काही करायचं आहे ते पूर्णतः ठरवलेलं असतं, कारण किती नाही म्हटलं तरी आता उद्या तिला एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजेच की इथे तिचा पर्दाफाश करायचा असतो. तर आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा मस्त जॉगिंग वगैरे करून आलेला असतो. आता जीवा जॉगिंग वगैरे हे सगळं काही करून आल्यानंतर आपण पाहतो की तो नंदिनीला आवाज देत असतो. नंदिनी पटकन ये, माझा प्रोटीन शेक घेऊन ये असं म्हणत असतो. आणि तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते, हो 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 जीवा आले असं म्हणून ती त्याला प्रोटीन शेक देते. आणि तेवढ्यातच आपण पाहतो की इथे आता वेदांत आणि त्याचबरोबर सुरेखाताई आणि त्यांची भाऊजाई म्हणजेच वेदांतची आई हे तिघेही जण आलेले असतात. आता तिघेही जण आल्यानंतर आपण पाहतो की इथे नंदिनी फार आनंदात असते. जीवा तर त्या वेदांतला उचलून घेतो आणि म्हणत असतो, काय रे वांग्या कुठे होतास, कुठे होतास रे तू, असं त्याला तो म्हणत असतो. आणि तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, चल तू हे खाणार आहेस का, बघ तर खाऊन खूप कमाल आहे, एकदा ट्राय तरी करून बघ असं म्हणून आता जीवा शेवटी त्याला ते प्रोटीन शेक वगैरे आणि प्रोटीन जे काही बनवलेलं आहे नंदिनीने ते भरवत असतो. आणि तेव्हा आता इकडे जीवा बसत असतो आणि जीवा त्यांना म्हणत असतो, ऐका ना, तुमच्यासाठी मी काही कैरीचं पन्ह किंवा आणखी सरबत वगैरे किंवा कोकम सरबत वगैरे घेऊन येऊ का. तेव्हा त्या रेखाताई आणि त्या सगळ्याजणी म्हणत असतात, नाही नाही त्याची काहीच गरज नाही आहे, काळजी करण्याची काही गरज नाही आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि तेव्हा आता जीवा म्हणत असतो, चल तुला चल आपण गार्डनमध्ये खेळायला जाऊया का असं जीवा म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही रेखा आहे ती म्हणत असते, नाही नाही त्याला खरं तर गार्डनमध्ये वगैरे कुठेच नको आहे, कारण खरं सांगू का त्याला ना आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे, कारण त्याला ना ताप आला आहे आणि त्यामुळे आम्हाला त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. आणि तेव्हा लगेच आता इकडे खरं सांगू का तिथल्या त्या लोकांनी वगैरे त्याला किडनॅप करून
ठेवलं होतं तिथे काही सांगण्यात आलं का असं नंदिनी विचारते. तेव्हा रेखाताई म्हणत असतात, नाही ना नंदिनी, तिथे फारसं असं काही सांगितलं नाही आहे, पण तुला एक गोष्ट सांगू का, तिथे एकच गोष्ट समजली आणि ती म्हणजे की तिथे ना हा एकच सांगतोय की त्याला एका बंद खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं आणि बंद खोलीमध्ये बंद करून ठेवल्यानंतर आता त्याच्याकडे काहीच समजलेलं वगैरे नाही आहे आणि त्याला फक्त चॉकलेट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खायला वगैरे दिल्या. बाकी तो काहीही सांगत नाही आहे किंवा त्याला काहीही माहिती नाही, म्हणजे त्या लोकांनी फारसा त्याला काही त्रास दिला नाही आहे असं आता इकडे नंदिनीला समजलेलं असतं. आता ह्या सर्व गोष्टी नंदिनीला समजल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता त्याला हॉस्पिटलमध्ये ती लोक घेऊन जातात आणि जीवा आणि नंदिनी बाय करत असतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जी काही रम्या आहे ती आता काव्या आणि पारच्या खोलीमध्ये आलेली असते. काव्या आणि पारच्या खोलीमध्ये आल्यानंतर ती म्हणत असते, हाय पार्थ काय करतोयस? तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, ऑफिसचं काम आहे ते थोडंसं करतो. आणि काव्या कुठे आहे? आणि तेवढ्यातच काव्या येते आणि ती म्हणत असते, हे काय मी इथेच आहे, चल रम्या निघायचं का, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि ती असं बोलल्यानंतर आता लगेचच पार्थ काव्याला म्हणत असतो, काय हे तुम्ही कुठे चाललेला आहात? तेव्हा ती म्हणत असते, मी कुठे चालले, काय करले, ह्या गोष्टी तुम्हाला सांगायची मला काहीच गरज नाही आहे, तुम्ही मला हे सगळं अजिबातच विचारू नका, समजलं? त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, हे काय बोलण्याची पद्धत आहे? मी तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारला आहे ना, तुम्ही कुठे चाललात म्हणून, मग तुम्ही हे सगळं मला सांगणार नाही आहात का? असं विचारल्याबरोबर आपण पाहतो की लगेचच आता काव्या म्हणत असते, पण मी तुम्हाला का सांगू देशमुख, मला नाही तुम्हाला काही सांगायचं आहे आणि तुम्ही मला हे सगळं काही विचारू सुद्धा नका प्लीज देशमुख, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच पार्थ म्हणत असतो, काव्या तुमचं अति होतंय, तुम्हाला मी साधा प्रश्न विचारलाय तरी सुद्धा तुम्ही मला त्याचं उलटं उत्तर देत आहे. त्यावर काव्या म्हणत असते, ठीक आहे चालले आहे मॉलमध्ये, आम्हाला शॉपिंग करायची आहे, तुम्ही येणार आहात का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, बरं चला ठीक आहे, मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी जर तिथे आलो ना तर तुमच्या बॅग्स वगैरे उचलण्यासाठी माझी मदतच होणार आहे ना तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला आता रम्याला आनंद होतो. ती म्हणत असते, वाव कसली ह्यांच्यामध्ये आग लागलेली आहे, कसले ह्यांच्यामध्ये भांडणं होत आहेत ना की काही विचारूच नका, एकच नंबर आहे ह्यांचं हे सगळं काही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता तो म्हणत असतो, मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ना तुम्हाला, मी तुमच्याबरोबर येतो, मला येऊ दे तुमच्याबरोबर, असं आता इकडे तो बोलत असतो. पण त्यावेळेला ती म्हणत असते, नाही त्याची काहीच गरज नाही आहे, माझी मी एकटी जाणार आहे, तुम्हाला येण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, असं काय करताय, मी तुम्हाला साधा प्रश्न विचारलाय ना, मग मला येऊ देत ना तुमच्याबरोबर. तर आता आपण पाहतो की इकडे दोघी जणी आता निघालेल्या असतात आणि तेव्हा काव्या रम्याला म्हणत असते, चल ग रम्या, मला ह्यांच्याबरोबर अजिबात नाही थांबायचे, आत्ताच्या आत्ता इथून जायचं आहे, चल, असं म्हणून ती तिला सरळ सरळ तिथून घेऊन निघून जात असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी खोलीमध्ये आल्यानंतर थोडीशी अपसेट असते आणि अपसेट असताना तेवढ्यात जीवा येतो आणि विचारत असतो, नंदिनी काय झाले, तू थोडीशी अपसेट दिसते, सगळं काही ठीक आहे ना, काय झालेलं आहे, खरं खरं सांग. त्याच वेळेला आपण पाहतो की आता ती म्हणत असते, नाही नाही काही झालेलं नाही आहे जीवा, नाही कसं झालेलं, काहीतरी झालेलं आहे. तेव्हा ती म्हणत असते, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, त्या लोकांनी वेदांतला एवढ्या सहजासहजी कसं काय सोडवलं, म्हणजे थोडासा विचार करा ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि असं ही एक गोष्ट तर समजली, त्या ओल्ड लेडीच्या पाठीमागे नक्कीच आणखी कोणीतरी एखादा मास्टर माइंड आहे, ही गोष्ट सगळ्यांना समजलेली आहे, बरोबर की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, हो तुम्ही आता अगदी बरोबर बोलताय, कारण काही जरी म्हटलं ना, काही जरी नाही कितीही म्हटलं ना तरी सुद्धा नक्कीच कोणीतरी आहे आणि तो मास्टर आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जेव्हा तुमच्या लक्षात येते का, जेव्हा त्यांनी फोन केला त्यावेळेस मी त्याला म्हटलं ना की काही जरी झालं तरी मी ही शोध मोहीम थांबवणार नाही म्हणून, आणि तेव्हाच आपल्या इथं एक गोष्ट लक्षात आलेली आहे. हो नंदिनी, तू अगदी बरोबर बोलतेस, कारण किती नाही म्हटलं ना तरी सुद्धा एक गोष्ट आपल्याला नेहमी कायम लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजेच की आता आपण काही जरी झालं तरी सुद्धा हे मिशन थांबवायचं नाही, ह्या मिशनचा आपण पूर्ण फायदा घ्यायचा, आणि त्याचबरोबर नेमकं कोण आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यासुद्धा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा आणि ते सगळं सुद्धा आता इकडे शोधून काढायचंच, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तेच तर, कारण त्याला असं वाटलं असेल की ही लोक घाबरली आणि त्यामुळेच आता त्याने इकडे ते सोडून दिलेलं आहे, कारण त्याला ही गोष्ट कळून चुकलेली असेल की आता इथे आपलं काही खरं नाही आहे आणि त्याचबरोबर वेदांतला आपण पकडून चूक केलेली आहे. पण नंदिनी एक गोष्ट लक्षात येते का, आणखी त्या दुसऱ्यासुद्धा काही गोष्टी असू शकतात, म्हणजे दुसऱ्या म्हणजे कोणत्या, तर बघ ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ते दुसरे एक पाळणाघर आहे ना, त्या दुसऱ्या पाळणाघरामधून सुद्धा कोणीतरी किडनॅप झालेला आहे, आणि एकटेच हेच दोघं जण आपल्याला माहितीत, पण अजूनसुद्धा लहान मुलं किडनॅप झालेले असतीलच ना. त्यामुळे नंदिनी तू जे काही
करतेस ना, त्यामुळे तुला माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि खरंच तुझ्या ह्या कर्तृत्वाला आणि तुझ्या ह्या करण्याला माझा सलाम आहे. मी कायम तुझ्यासोबत असणार आहे, काही झालं तरीसुद्धा. कारण जेव्हा आपली मुलगी या जगामध्ये त्या जगातून ह्या जगामध्ये येईल ना, तेव्हा तिच्यासमोर आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगण्याची जी काही इच्छा आहे किंवा आपण तिच्यासाठी तिच्या इथे येण्या अगोदर काय काय केलं हे सगळं काही आपण तिला सांगू शकतो की नाही, असं सुद्धा आता इकडे पुन्हा जीवा बोलत असतो. आणि त्याच वेळेला नंदिनी पुन्हा एक जीवाला फटका मारत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याच्या भागामध्ये तोच कालचा प्रोमो आलेला आहे, ज्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की इथे जी काही काव्या आहे त्या काव्याने रम्याचं मुस्काट फोडवलेलं असतं, थोबाड फोडवलेलं असतं आणि तिला असं सांगितलेलं असतं की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. कारण आता काव्या जी काही जुनी काव्य आहे ना, ती काव्या पुन्हा इथे ऑन होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला एक सांगते की इथून पुढे तू माझ्यापासून आणि माझ्या बाळापासून लांबच राहायचं, असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही पार्थ आहे त्याला आनंद होत असतो. पण आता रम्या म्हणत असते, पण आता ह्या जुन्या काव्याला हे जबरदस्तीचं बाळ नको आहे. तर मग ह्या जुन्या काव्याला हे जबरदस्तीचं बाळ नको असल्यामुळे आता ही जुनी काव्या त्या बाळाचा सांभाळ कसा करणार आहे. तेव्हा काव्या तिला म्हणत असते, तू त्या सगळ्या गोष्टींचा विचार अजिबात करू नकोस. माझ्या बाळाचं आणि आमचं काय करायचं आहे ना, ते आम्ही बघून घेऊ. त्या सगळ्या गोष्टीमध्ये तू पडायचं नाही आहेस किंवा त्या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा तू इथे करायचा नाही, समजलं. असं बोलल्याबरोबर पार्थला तर फारच आनंद झालेला असतो. पार्थ म्हणत असतो, वा वा काव्या, म्हणजे आपलं बाळ असं म्हटल्याबरोबर आता काव्या म्हणत. तर आता प्रेक्षकांनो, रम्याचा हा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो. आणि रम्यांचा हा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे आता रम्याचं पुन्हा ह्या घरामध्ये काय होईल आणि काय नाही हे पाहणं फारच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर ₹1 पाठवून इथे लाईव्ह एपिसोडचा आनंद घ्या. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.